नमस्कार श्रोत्यांनो. श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ भाग 5. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. माझे सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज, परमसंत बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी वंदन. श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला माझा कोटी कोटी प्रणाम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्री कृष्ण भगवान की जय. आत्मतत्वांची ओळख. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. काही ज्यासी नाही ज्यासी भक्ती, ते पतित अभक्त. हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ न पावे हरी. ज्ञानदेवाप्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. श्री ज्ञानदेव म्हणतात, जो हरीचे चिंतन नामस्मरण करीत नाही, ज्याच्या मुखात हरी येत नाही, हरीचे नाम येत नाही, ज्याचे आयुष्य नामाशिवाय जाते, तो अभक्त. त्याची जन्मजन्मांतरीची पापे पर्वताप्रमाणे भक्कम होत जातात, वाढतच जातात. त्या पापापासून त्याची सुटका होत नाही. तो अज्ञानीच होय. एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, केशवा, जर मृत्यू सगळ्यांनाच येणार असेल, तर ते भजन, कीर्तन, पूजन, अर्चा हा सत्संग कशाला? जे मनुष्य मौज मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे, आणि जो सत्संग करतो त्यालाही. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, मांजर जेव्हा उंदराला पकडते तेव्हा ती उंदराला दाताने मारून टाकून खाऊन टाकते, पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने आपल्या पिलांना पकडते तेव्हा त्यांना खात नाही, उलट अत्यंत नाजूकपणाने एका जागेवरून त्यांना दुसऱ्या जागेवर घेऊन जाते. दात तेच आणि तोंडही तेच, फक्त परिणाम वेगवेगळे. तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणांमध्ये विलीन होतो आणि दुसरा 84 लक्ष योनीत पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरत असतो. अज्ञानामुळे केलेल्या पापाचं फळ भोगत असतो दुःखरूपाने. आत्मा परमात्मा एकच आहे, हेच अद्वैत, हेच आत्मतत्व. हे त्या अज्ञानी जीवाला कळत नाही आणि पापांच्या राशी तो वाढवितच जातो. ज्ञानदेव सांगतात, या पापांच्या मुक्तीसाठी स्वतः कार्य केलं तरी कर्तेपणाचा भाव विसरून प्रभुचरणी आपलं कार्य अर्पण करायला हवं, तरच त्याला प्रभूची खरी ओळख व्हायला सुरुवात होते. प्रथम त्याग मग लाभ, अशी ही अहंभाव विसरायला लावणारी प्रभूंची सेवा कठीण खरी, पण ज्याला परमेश्वराची आस लागलेली आहे ना, परमसुखाच्या मार्गावर जायचं आहे, त्याच्या हातून झालेलं कार्य ईश्वरार्पण करण्याची बुद्धीही प्रभूच देतो. फक्त प्रथम तसा संकल्प हवा. संत नामदेव म्हणतात, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात, करोनी यत् यत् सकलं परस्मै नारायणाती समर्पयामी. काया वाचा मन इंद्रिय बुद्धींनी केलेले सर्व कार्य नारायणाला समर्पित करायला हवे. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता केलेले निष्काम कर्म, यामुळे मनुष्य कुठल्याच बंधनात पडत नाही. हे सारं समजून उमजूनही भल्या भल्यांचा मीपणा मात्र जात नाही.
एकदा ययाती राजा पुण्यकर्माच्या बळावर स्वर्गाचा राजा होण्याच्या लायक बनतो. इंद्राला खुर्ची सोडावी लागणार याचं वाईट वाटलं. त्याने देवांचे गुरु बृहस्पतींना यावर उपाय विचारला. तेव्हा ते म्हणाले, राजा ययाती जेव्हा स्वर्गात येईल तेव्हा त्याला त्याच्या पुण्यकर्माबद्दल विचार. इंद्राने ययातीला तसं विचारल्यानंतर त्याने आपण प्रजेसाठी काय काय मोठमोठी कामं केली याचा पाढाच वाचला. मी हे केलं, ते केलं असं अहमपणाने मीपणाने सांगता सांगता त्याचा पुण्यसंचय घटत गेला आणि त्याला पुन्हा पृथ्वीवर परत यावं लागलं. आपण केलेली सर्व पुण्यकर्म मी नव्हे तर ईश्वराने माझ्याकडून करवून घेतली असा भाव ठेवल्यास माणूस कर्मबंधनात तर अडकत नाहीच, शिवाय भगवंत त्याला त्या कर्माचं भरभरून फळ देतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात, भक्तीमुळे कर्मबंधन उरत नाही. मी, तो आणि सर्व जगत एकच आहे आणि याची प्रचिती येऊ लागते. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ न पावे हरी. अभक्त, ईश्वरावर श्रद्धा नसणारी व्यक्ती नामस्मरण करीत नाही, पण दैनंदिन व्यवहारात मी म्हणून स्वतःचा मोठेपणा सतत बरळत असतो. पैसा, सत्ता, स्वार्थ आणि बाह्य निर्जीव वस्तूसाठी जीव जाईस्तोवर, प्राण कंठास येईस्तोवर झटत असतो. अशांना हरी कसा बरा मिळेल? आणि हरीशिवाय निर्मळ आनंद, अवीट आनंद, असीम सुख मिळणे शक्यच नाही. एका हरीशिवाय सारस नाशिवंत कधीतरी संपणार असतंच. नामस्मरणासाठी, संत संगतीत वेळ घालविण्यासाठी जे आम्हाला वेळच मिळत नाही असं म्हणतात, ते शानशौक, खाणेपिणे, फिरणे, TV बघणे, झोपण्यात आपला कितीतरी वेळ घालवितात, पण नामस्मरणासाठी मात्र वेळ नसतो. संत ज्ञानोबा माऊली प्रेमाने समजाविते, बाबा रे, नामस्मरणासाठी ओठ किंवा जीभसुद्धा हलविण्याचे कष्ट पडत नाही. फक्त चित्त शुद्ध हवं. मन निर्मळ असल्यास राग, द्वेष, मद, मत्सर इत्यादी दुर्गुण तिथं येणार नाही. मग मन कलुषित होणार नाही. फक्त शुद्ध अंतःकरणाने नामस्मरण हृदयाच्या अंतरंगात सतत अव्याहत सुरू ठेवण्यास परमेश्वराच्या अस्तित्वाच्या खुणा आपोआप जाणवायला लागतील. वाऱ्याचे वाहने असो की झाडाला फळ अंकुरणे असो, बाळाचे जन्म घेणे असो वा माणसाचे मृत्यू पावणे असो, ईश्वराच्या आज्ञेशिवाय काहीही शक्य नसते हो. सर्वत्र त्याची सत्ता. परंतु मीपणाच्या अहंकारात, खोट्या अभिमानात तो इतका मग्न असतो की माणूस स्वतःचाच घात करून घेत असतो. यासाठी हा दृष्टांत अगदी बोलका आहे बघा. एक अत्यंत हुशार मूर्तिकार हुबेहूब मूर्ती बनविण्याची त्याला कला अवगत असते. त्याचा अंत समय समीप येतो, पण तो काय हुशारी करतो, अगदी आपल्यासारख्याच अनेक मूर्ती तयार करतो आणि स्वतः त्या मूर्तींच्या मध्ये जाऊन बसतो. यमाचे दूत येतात, परंतु त्यांना सगळ्या मूर्ती एकसारख्या दिसू लागतात. खरा मूर्तिकार कोण आहे हेही त्यांना ओळखता येत नाही. ते परत जातात. सारा वृत्तांत सांगितल्यावर यम पुन्हा तिथे येतो. मूर्तीचं निरीक्षण केल्यानंतर यमाने काय म्हटलं, किती सुंदर मूर्ती आहेत ह्या. कोण असेल तो मूर्तिकार? त्याला तर बक्षीस द्यायलाच हवं. मूर्तीमधून मूर्तिकार येऊन मोठ्या आनंदाने म्हणतो, महाराज, मीच आहे तो मूर्तिकार. मीच महाराज, मीच होय. यम स्मित करून दूतांना म्हणतात, घ्या, याला घेऊन चला, याचे दिवस संपलेत. या मीपणामुळे माणूस स्वतःचाच घात करतो. ही तर सारी ईश्वरीय सत्ता, मी मात्र निमित्त मात्र आहे असं म्हणून त्याने आपली कर्मे ईश्वराला समर्पित केली तर ईश्वर त्या कर्माचं भरपूर फळ आपल्या झोळीत टाकतो. मात्र नामस्मरणामुळेच या दिव्य ईश्वरीय सत्तेचा अनुभव येऊ लागतो. जे आहे तेच पाहायचे आहे, त्यासाठी वेगळा वेग तो कशाला?
आवड असेल तर सवड मिळतेच हो. संसारात राहून काम करता करता रात्रंदिन त्याचे नामस्मरण सतत करता येते. रामकृष्ण परमहंस म्हणतात, जेव्हा तुम्ही संसारातल्या कामात गुंतले आहात तेव्हा हाती काम मुखी राम बोला हो. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण भवतारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. माता नारायण, पिता नारायण, गुरु नारायण नारायण नारायण. खाते नारायण, पिते नारायण, सोते नारायण नारायण नारायण. उठते नारायण, बैठते नारायण, चलते नारायण नारायण नारायण. मुझ में नारायण, तुझ में नारायण, सब में नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण. एका हाताने काम करा तर एका हाताने ईश्वराला पकडून ठेवा. जेव्हा काम आटोपलं की दोन्ही हाताने भगवंताला पकडा. म्हणजे संपूर्ण एकाग्रतेने त्याचं चिंतन, नामस्मरण करा. श्री ज्ञानदेव म्हणतात, सर्वाघटी सर्वाच्या ठाई तो एकच भरलेला आहे. हे संत वचन प्रमाण मानून तू ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण कर. तेषा सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांती ते. गीतेत भगवंत म्हणतात, नेहमी माझे भजन करणाऱ्यांना मी असे ज्ञान देतो की ज्याने ते मला येऊन मिळतील, प्राप्त होतील. नाम हेच खरे अमृत. संतांचे संगती मनोमार्गगती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा राम जप. एकतत्वी नाम साधिती साधन, द्वैत्याचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधिली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे, नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. माऊली म्हणते, मनाचा एक मोठा गुण असा आहे की जेथे सुखाचा अनुभव येईल तेथे ते थांबते, म्हणून त्याला परमेश्वराच्या अनुभव सुखाचे कौतुक दाखवित राहावे. केवळ संतांच्या संगतीनेच ही गोष्ट घडून येते. भगवान शिवशंकर ज्याचे ध्यान करतात, आराधना करतात, जो रामनाम जप शिवाचा आत्मा आहे, प्राण आहे, प्रिय आहे, तोच रामनाम जप जीवाचाही भाव आहे, स्वभाव आहे. असे हे नाम एकमेव तत्व आहे. या नामाची साधना, उपासना जे करतात ते थेट परमात्म्याशी येऊन मिळतात, ईशतत्वाशी एकरूप होतात. महान कष्ट, घोर तपश्चर्या करून ज्या सिद्धी योग्यांना मिळतात त्यापेक्षाही श्रेष्ठ वरदान, अत्युच्च सुख नामस्मरणाने भक्तांना मिळते. एका माणसाला पाण्यावरून चालण्याची सिद्धी प्राप्त झाली. यासाठी संपूर्ण जीवनभर त्याने अपार प्रयत्न, घोर तप केले. रामकृष्ण परमहंसांना त्याने ही गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली. रामकृष्ण म्हणाले, नावेत बसून पलीकडे जाण्याचे जे काम 2 आण्याने होते त्यासाठी तू आयुष्य वेचलं. त्याऐवजी नामस्मरण करून साधना केली असती तर भगवंत मिळाला असता. योग सामर्थ्याने चांगदेव 1400 वर्ष जगला. शेवटी ज्ञानदेवांच्या भेटीनंतरच त्याला भक्तीचे सुख मिळाले. ज्या नामाच्या उच्चाराने नामामृत प्राप्त होते तो नामोच्चार प्रल्हादाच्या अंतकरणात नारदाच्या कृपेने बिंबला व उद्धवाला तो कृष्ण कृपेने प्राप्त झाला. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र नारदांनी प्रल्हादाला दिला. भगवंताचे नाम हेच खरे अमृत आहे. स्वर्गातील अमृत हे तर पुण्याचा क्षय करणारे आहे, पण हरिनामामृत तर हरीची प्राप्ती करून देणारे आहे. विषय उपभोगाकडील मनाची ओढ थांबवून भगवंताकडे प्रेम लागण्याकरिता प्रथम सत्संग करावा. सत्संगामुळे हरिनाम, हरिनामाचे प्रेम, भगवत कथा इत्यादी आवडू लागते. पाण्याची धाव जशी उताराकडे असते
तशी मनाची धाव संसाराकडे, विषय उपभोगाकडे असते. मग भगवंताकडे लावणे प्रथम जरी कठीण वाटले तरी प्रयत्नपूर्वक मनाला नामस्मरणात गुंतविले की पुढे पुढे नामस्मरण हा मनाचा स्वभाव बनतो. त्यालाही ते आवडू लागते आणि मन नाम घेऊ लागते. रुक्मिणीने कृष्णाच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकल्या आणि तिचं श्रीकृष्णावर प्रेम जडलं. ती म्हणाली, मी करेन तर श्रीकृष्णाशीच विवाह करेन, नाहीतर आजन्म अविवाहितच राहीन. भगवत कथा ऐकता ऐकता भगवंतावर, त्याच्या नामावर प्रेम जडू लागते हो. हे मोठे भाग्यानेच मिळतं बरं का. हे सारे गुरुकृपेनेच होऊ लागते. श्री गुरुमुखाने घेतलेले नाम साक्षात्कार करून देते. माऊली म्हणते, हरिनाम हे अत्यंत सोपे व अचूक साधन आहे. इतर सर्व साधने कठीण आहेत. तरीही रामकृष्ण हरी या नामाचे महत्त्व जाणणारा विराळाच आहे. म्हणून हरिनाम दुर्लभ आहे. हरिनामाचा ध्यास, त्याची गोडी असणारा एखादाच असतो. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. म्हणून नामस्मरणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्रीकृष्ण भगवान की जय. राम म्हणा की श्याम म्हणा हो, घ्या कुठलेही नाम हवा पण अंतर्यामी भाव, हवा पण अंतर्यामी भाव. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.